हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर ब्लॉगची सुरुवात आज मी किचनमधून करते, कारण की ना आमचा प्लॅन होता ॲक्च्युली बिग बेनला जायचा, पण इकडे एवढा पाऊस पडत होता ते रद्द झालं. म्हणजे तो प्लॅन कॅन्सल करावा लागला. आय मीन सो आम्ही असंच गेलो ईस्ट हॅमला. मस्तपैकी आज मच्छी आणली आहे, सुरमई पण भेटली आहे, तिबास आणलाय. आणि अमयने ना आम्ही काल सेन्सबरीमध्ये गेलेलो आणि अमयच्या इकडे विरारमध्ये असं काय बोलतात ते पिल्लूचं सूप म्हणजे बेबी चिकनचं सूप बनवतात. सो अमयला खूप टाइमपासून खायचं होतं. मी म्हटलं चल आता भेटली आहे तर घे. आणि आजची रेसिपी दाखवते आमची सासूबाई. लेट्स सी कसं बनते. आय डोंट नो इफ आय एम गोइंग टू टेस्ट ऑर नॉट, बट रेसिपी तर मी नक्की दाखवेल अँड विल सी अमयला कसं वाटतंय. फुल एकदम मजा येते ना तुला कापायला. आवड आहे ना कापायची आवड कशी आहे. आता कापायला तर इकडे लागतं. इकडे पहिला आपल्याकडे पुढे आपण आणतो आपण. या सगळ्या आहे ना तुम्ही सांगा काय काय घेतलं. जिरं, खसखस, आलं, लसूण आणि काळी मिरी आणि एक मिरची टाकली. अच्छा. आणि हे सगळं ना म्हणजे असं भिजवलंय फक्त थोडंसं की म्हणजे ग्राइंड करायला इझी पडेल. तर मग आता बघू हे ग्राइंड करून घेतो आणि नेक्स्ट प्रोसिजर. जिरं, खसखस आणि लसूण आणि काळा मिरी आणि मिरची, आलं 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 हळद टाकायची. दुसरं काही नाही. एकदा फाईन पेस्ट करून घेतली ना तर कढई तापवायची आणि त्याच्यामध्ये 2 चमचे साजूक तूप टाकायचं आणि त्यानंतर ही पेस्ट पाण्यामध्ये डायल्यूट करून फक्त डायरेक्टली टाकायची. त्यानंतर डायरेक्टली हे कच्चं चिकन टाकायचं आणि त्याला पाणी टाकून डायल्यूट करायचं की जोपर्यंत पूर्ण चिकन म्हणजे त्या सूपमध्ये जाणार नाही. त्यानंतर फक्त हळद टाकायची. 1-2 मिनटं त्याला हाय फ्लेमवरती बॉईल येऊन द्यायचं आणि मग त्यानंतर लिड लावून त्याला म्हणजे ठेवून द्यायचं एक अराउंड 20-25 मिनिट्स की जे काही बोन्सचं ज्युसेस वगैरे आहेत ते सगळं त्या सूपमध्ये जातं. नाही ठेवलं असेल राहू. इथे आम्ही परत 1 वाटी पाणी टाकलं होतं कारण की पाणी थोडं कमी वाटत होतं कारण की ह्याला रिड्यूस करावं लागतं आणि रिड्यूस करून ते ऑलरेडी कमी होतं. सो पाणी अकॉर्डिंगली तुम्ही ॲडजस्ट करू शकता तुम्हाला जितकं सूप पाहिजे तितकं. आणि आता मी इकडे फिश फ्राय करत होती. ही होती सुरमई म्हणजे किंगफिश. तर फक्त खूप सिम्पल मॅरिनेट करते मी. तर याला मी फक्त सॉल्ट आणि लेमन ज्यूस लावला आणि इथे मी फिश फ्राय करणार होती. तर यासाठी मी घेतलं होतं किंगफिश म्हणजे सुरमई. एकदम सिम्पल मॅरिनेशन मी करते नेहमी याला. तर याला फक्त सॉल्ट, लेमन ज्यूस, त्याचबरोबर जिंजर गार्लिक पेस्ट आणि त्यानंतर तुमच्या टेस्टनुसार तुम्ही मसाला पण ॲडजस्ट करू शकतात. आणि हे हळद पण मी टाकायला विसरली होती. सो हळद मी आता टाकली होती आणि याला थोडं मसाला इव्हनली स्प्रेड होण्यासाठी मी थोडं ऑइल पण लावते की तो मसाला पूर्ण इव्हनली स्प्रेड होतो. आणि याला तुम्ही असं नाही ठेवलं तरी पण चालेल. तुम्ही यानंतर तुम्ही डिरेक्टली फ्राय करू शकतात. देन ऑल्सो इट टेस्ट सो गुड.
फिश नंतर चिकन सूप ही चांगल्यापैकी बॉईल झालं होतं. बघितलं असेल तुम्ही किती हे म्हणजे रिड्यूस करून घेतला. ऑलमोस्ट आम्ही 1 कप पाणी रिड्यूस करून घेतलं आहे. यानंतर त्याला फक्त स्टर करा. पाहिजे असेल तर परत तुम्ही साजूक तूप टाकू शकता. त्यानंतर चिकनचे पीसेस साईडला काढायचे अँड सूप इज रेडी. आणि आता ही मच्छी मी डिरेक्टली करणार होती फ्राय. तर फिश फ्रायला तुम्ही मस्तपैकी चपाती किंवा तांदळाच्या भाकरीबरोबर एन्जॉय करू शकता. तर कसं वाटलं हे पिलोट्याचं सूप आणि सुरमई फ्राय? आवडला असेल तर मला नक्की कमेंट करून सांगा, लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये.